बघा दिल्लीमध्ये आपण ज्यांची नावं घेत आहे ते काय नेहमीच येत असतात. उपमुख्यमंत्री शिंदे असतील किंवा अजित पवार गटाचे नेते असतील, हे जे पक्ष आहेत, हे पक्ष मी कालही सांगितलं, वारंवार सांगतो, हे पक्ष म्हणजे भारतीय जनता पक्षाचे अंगवस्त्र आहेत. हे पक्ष अमित शहानी स्थापन केलेले पक्ष आहेत. अजित पवारांचा जो पक्ष आहे तो काय शरद पवारांनी स्थापन केलेला पक्ष नाही, किंवा डेप्युटी सीएम एकनाथ शिंदे यांचा जो गट आहे तो काय बाळासाहेबांचा पक्ष नाही. हे अमित शहानी स्थापन केलेले पक्ष आहेत. हे नरेंद्र मोदी हे त्यांचे मार्गदर्शक आहेत. आमचे मार्गदर्शक हे बाळासाहेब ठाकरे, प्रबोधनकार ठाकरे, उद्धव ठाकरे हे आमचे आहेत. त्यांचे अमित शहा, नरेंद्र मोदी, निशिकांत दुबे वगैरे हे त्यांचे मार्गदर्शक आहेत सगळे. त्याच्यामुळे त्यांना दिल्लीमध्ये यावं लागतं. आता तुम्ही जे म्हणताय की काय कसलं ऑपरेशन टायगर, ठीक आहे ना. मुळात शहा आणि मोदींनी या सगळ्या लोकांची मांजरं केलेली आहेत. मांजरं आणि सत्ता आणि पैसे आहेत मोठ्या प्रमाणामध्ये, तपास यंत्रणा आहेत, निवडणूक यंत्रणा हाताशी आहे. त्याचा गैरवापर करून हे आमिष दाखवतात, धमक्या देतात. हे फार काळ चालणार नाही. इथं जर कोणी ऑपरेशन टायगर करायला असेल त्यांनी दिल्लीचा इतिहास समजून घेतला पाहिजे. या दिल्लीला पानिपतापासून आणि मोगल काळापासून फार मोठा इतिहास आहे. इथे जे जे लोक अशा प्रकारचं ऑपरेशन करायला आले बरं का, ते निर्वस्त्र होऊन आपापल्या राज्यात गेले किंवा परागंदा त्यांना व्हावं लागलं. या दिल्लीतून कधी ना कधी प्रत्येकाला जावंच लागतं. ही दिल्ली कोणाची नाही. हे जरा ऑपरेशन वगैरे करायला येणारे जे लोक आहेत असं म्हणताय, त्यांनी समजून घेतलं पाहिजे मुळात त्यांच्याच गटामध्ये ऑपरेशन होतं. मी वारंवार सांगतो.